हरि ओम. श्री गणेशाय नमः. शिवलीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांधका मनमोहना मदमत्सर कानन दहना. हे भव भय भाष निक्रंदना भवानी रंजना भयारका हिमाद्री जामात गंगाधरा सुंदरवदन जनका कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिपुरारा त्रिदोष शमना त्रिभुवननेशा नीलग्रीवा सुहास्यवदना नंदीवाहना अंधकमर्दना गजांतक दक्ष कृतदलना दानव दमना दयानिधे अमित भक्त प्रियकरा ताटेकांतक पूज्य त्रितापहरा तुझ्या गुणवर्णावया दश शतवक्त्रा शक्तिनवेची सर्वता नित्यशांत निर्विकल्प निरंजना आशा पाशरहित विरक्तपूर्णा निज भक्त भाष विमोचना जन्म मरणा मोचकजो जे विषय कामना युक्त तुझा स्वामी अनन्य भजत त्यासी पूर्वित विषय पदार्थ जे इच्छित सर्व हे सकामाची कामना पूर्वना तो निज ध्यानी लाविसी मना तेज परम विरक्त होना फल निर्वाण पावते सोमवार शिवरात्री प्रदोष आचारता तरेल असंख्य स्त्री पुरुष येच विषय कथा निर्दोष सुत सांगे शोनकाधिका आर्यावर्त देश पवित्र तेथील चित्रवर्मा नाम रूपवर जैसे पूर्वी नर हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोविप्र बाळ गंधर्बाळ दुष्ट दुर्जन शत्रुकाळ त्यासी काळ दंडावया प्रयत्नाविषयी जैसा भागीरथ बळा सुभमी जय वायुसुधा समरभूमी भार्गवाजित विरोचनात्मक दानाविषयी शिवा आणि श्रीधर त्यांच्या भक्तीस तत्परा त्यास झाले भगवतपुत्र पितया तुल्य प्रतापी बहुस नवे सकर्ता पंचवदना एक कन्या झाली शुभानना सुलोचना न शदंगना उपमेस्तिया न पुरते तारकारी जन शत्रुप्रिया वृत्रारी शत्रुजनकजाया उपमा देत द्विजराज भार्या बहुत वाटती गोळवाट ते अपार प्रतिमा भार्गवीची उपमा साजे खैमवतीची की द्रुहिणिया जाया पुत्रमित्राची उपमा साच द्यावी तिथे कलंकरगित रोहिणी धवा तैसा मुख शशी अभिनवा त्रैलोक्य सौंदर्य गुणगाणी सर्व ओतिली वाटे कमलोद्भवे तिच्या जन्मकाळी द्विजय सर्व जातकवर्णिती अभिनवा चित्रवर्मा रायासे पूर्वा सुख वाटले भगवतजी एक द्विज बोले सत्यवाणी ही होईल पृथ्वीची स्वामिनी 10 सहस्त्र वर्षगामिनी राज्य करील गमनीचे ऐकता तोषला राम होता द्विजाज धन वस्त्रलंकार ज्याने जे मागितले पूर्विता नाही ने दिन मनेची तिचे नाव सीमंदिनी सीमा स्वरूपाची झाली देथुनी लावण्य गंगा चातुरिखानी शारदेसी जानी जय संतोषे कोंदला भगवता तो अमृतात विषबंध पडता तैसा एक पंडिता भविष्यार्थ बोलला 14व्या वर्षी श्रीमंतिनीचा वैधव्य येईल निश्चयसी नैसा ऐकता राव मानसे उद्विग्न बहुत जागला वाटेवर जबरल्या अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळीची घातली सुरी तैसे झाले रायासी पुढे बोले तो ब्राह्मणा तया शिवदय करुणा होईल सौभाग्यवर्धना सत्य सत्य त्रिवाजा विप्रसदना गेले सवेग रयासी लागला चिंता रोग तवती शुभांगी उद्वेग रगितुपवर जागली सकळ कळा प्रवीणा चातुर्य खानीचे दिव्यरत्ना तिचे ऐकता सुस्वर गायना दर्दे मोहन कोकिळा अंगिता सुवास पाहुना कस्त्री मृग घेतिराना इतिहास आवडे प्राणाहुना पाहता नयन धाती वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी दे कोणी हरिवदन दाखविता गमन दे कोणी लपता मराळ मानस सरोवरी क्षण एक झाले गजगती देखुनी शंकला करिपदी पुराळ केश धोरणे निर्भग्र भ्रमरभंगे रुंजी खाली दिसिवासे कमळ मृग मीन खंजना लज्जित देखुनी जेचनायना वेणूची आकृती पाहुना भुजंग विवरी तडाले या वृक्षावरणे त्या वृक्ष देखा शुगबळती पातनासिका बिंब फळ्याती सुरेखा लज्जित दर देखता प्रक्वदानिंब बीज सुरंग बहुधा त्या लाजविती नदीचे धंदा कुच देखून एक मंडल शंकिता सर्वाद्भुत वर्णगिती तनुचा सुवास अत्यंत जय दश योजन पर्यंत सूर्यप्रभे समगहंदी भासत शशी समम मनोरमा झाली असता उपवर तिच्या पद्मिनी सख्या सुंदरा किन्नर कन्या मनोहर गायन करते तिजपासी त्यांच्या मुखे करुणी एक वार्ता की श्रीमंतीने 14 वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीने परम संताप पावली ते समय याज्ञवल्क्याची स्त्री मैत्री तिचे पाय धरणे लवलागी
पुसे सद्गत होनिया सौभाग्यवर्धन व्रत माहेश कोणाते सांगतरित कोणते पोज दैवत कोणत्या गुरुशी शरण जाऊ सांगितला सकळ वृत्तांत 14 वर्षी वैथव यथार्थ मग मैत्री बोलद धरिव्रत सोमवार सांगे शिवमंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी निशी झालिया पूजावा त्रिपुरारी षोडोपचारे सप्रेम मने तुझ दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत ब्राह्मण भोजन दाम्पत्य बहुद पूजी माये अत्यादरे पडिले दुःखांचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत उभग्न नरी मनात बोलणं ठेवी व्रताते त्यावरी नैषत्राज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन तया जात नय चित्रांगद सुजान केवळ मधन दुसरा तो चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात सर्व लक्षणे दिसे मंडद चित्रांगद तैसाची कुंभिनी शूद्री समग्र परित्याहुनी नागी सुंदर तो 30 योजिला वार राशी नक्षत्र पाहुनी निकळे सेमंतिनी आचरे व्रत सांगितल्याहुनी विशेष करीत 8 दिवस 11 शत दाम्पत्य पूजित वस्त्रालंगारे आणि काही ब्राह्मण भोजन आल्या तिथा देतकांना सांग गरे शिव भोजन जागरण सोमवार निशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग नगडे सेमंतिनी पासुनी शिवास अभिषेकिता पाप संवार शिवपूजने साम्राज्य पार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्यागरिता शिवापुढे धूप जाळला भोवस त्याने अंग फेश्वास दीप चालविता वंश वर्धमान होय पाय आणि काही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्यवर्धन नैवेद्य भाग्यवर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबुलदानी यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कार आरोग्य होत प्रदक्षिणे भस्मनासे जपे साधे महासिद्धी होम भवने होय कोशवृद्धी कीर्तन करिता निधी साम पुढे उभा ध्याने होय महाज्ञान महात्म्यश्रवणे अधिव्याधाधिकरण नृत्य करता जन्म मरण दुर्जटी दूर करिता ते तंत वितंत घन सुस्वर शिववृत्त्यर्था करिता वाद्य समग्र त्याने कंठ सुरस कीर्ती अपार रत्नदाने नेत्र दिव्यवते एवं सर्वलंकार वाता सर्वाठाई जय लाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मत्रेने पूर्वी व्रत श्रीमंतिनी सांगितले समस्त त्याहून ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी अनुनिया सादर श्रीमंतिनी दिदले 4 दिवसांपर्यंत 16 झाला अद्भुत तो वर्णिता ग्रंथदार्थ पसरेला समुद्र ऐसा सहस्राभूर्दे धनजाया राय दिल्ली वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्न गणना कोणाने करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखतिजाने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा अन्न दिल्लेचा माता 4 दिवसांपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिली अवर्मनिमित नेता द्विज कंडाळदे आश्रमातन नेता ब्राह्मण वाटेष्टाकित म्हणून याचका मुखे जीवजना पुरे पुरे किती न्यावे रयाचा अवधार्य कृशान दारिद्र्य रान टाकिले जाळून दुराशा दुष्कंटकमन दग्ध झाले मुळी गुणे घनमेघ वर्षता पार दारिद्र्य दुरळा बैसला समग्र याचा तृप्ती तृतांगाकुर टवटवित विरुडले असो नैषध परिचय जन पातीसी मंदिर वदना हिंदुकुळा षोडश विचिरून द्विज आलोतले 32 कलंग काढून निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोश्वास सुगंधराज तोची वाटे जलज मुखे जलकंठक जलजमाला तेजवरिष्ठ जलनिजंब पत्रे करुणे कवट नवळंदागदी शशिमुखा असे साडे झाले अपूर्ण नैषध देशात गेला इंद्रसेना सकळ वराडी अनुदीन सौंदर्यवर्णिती श्रीमंदिनीचे एकादश दशमी दीपावळी लक्षण ज्या मात्रा गेला माने करुण किती एक दिवस घेतला ठेवून चित्रवर महाराजेंद्र जैसा श्रीरंगानी इंदिरा तैसा दोडे दिसे साजरा नाना उपचार बहुवरा समयोचित करी बहु कोणे गदिशी चित्रांगद सवे घेऊन सेवकरुंद धुरंदर सेनागाद जात मृगे लागोने वनी खेळता श्रमला पार घरमाला तप्त शरीरा जानोनी नौका सुंदरा यमुना डोगी गातले त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान आवले आवले ती चौकडन कौतुक भाषण करिता दे कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत्य सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला भूत नौका तेथे ढळमळीत आवेशे आक्रोशले बोलत नौका बुडाली म्हणून या बाबीत झाले समस्त नौका बुडली अकस्मात एकची वर्तला कांद नाही अंत महाशब्द
तिरी सिना होत्या बार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाटे राखवीर आकांत करीते एकसर सेवक धावती हाक फोडिती चित्रवर म्यास जाणविती माता राव वक्षस्थळ बडविता चरणी धावत यमुना तीरे शिबिके माझी बैसुना माता संवत सिमंदने दावदाली ते शिक्षणे धरते धरणे सर्व गे दुःखर नवे पडले कसरे तदे कोणासी कोणसावरे सेमंदने पडले अन अवनीवरे पिता सावरी तेसी माता थावणी उठा उठी कन्येच्या गळा घातली मिठी शोक करी त्याने सृष्टे आकांदायिकेची वर्तना श्रीमंतीचा शोक ऐकून डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे बाणे तप्त झाले एकसरे पशु पक्षी वंजरे समस्त वृक्ष गुलमल लता पर्वत त्यासही शोकात्यंत श्रीमंतिनी पागता शुके मूर्छना येऊन निचिष्टी दबडली श्रीमंतिने तो इंद्रसेना सहित गृहिणे आली वार्ता ऐकून या नवगी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे बार सुष्णते देखून श्वशुर शोकाग्नीने कवळीला चित्रंगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरिते नाही मिती शोकाशे मृतिका घेऊन हस्तकी लावण्यवती खाली मुखी मने गहनपूर्व कर्मगे शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परमस्नेहाळ पूर्व पापाचे घे फळ कालिंदी काळ झाली गम्मा माझी अंदाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोगी मदनाथाची गाठी पाही कोणे सोडली निर्दय माझा दावा गे राजहंस कोणे नेले ग माझे पाडचा माझा चित्रांगद रोळचा कोणे चोरून नेला गे म्हणे म्यापूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकले की शिवरात्री सन्न घेतले क्रिव्रत मोडले सोमवार की उमारा की रमा माधव उमा माधव याद केला भेदभाव की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदला की पंक्तिभेद केला निशेष किती संत मानधरा विला दोष की प्रधानाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणून ब्राह्मणी जळविले बहुत दिन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वे कोणाच्या मुखीचा खास काढला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण वैसला तो बाहेर घातला कुटुंबने की कुरंगी पहाडा असं बिघडविले की परिव्राजका प्रतिनिंदिले तरी ऐसे निधान गेले त्याचा दोषास्तव वाटे असं प्रधान वर्गे सावरुणी सपरिवारे चित्रवर्मासी मंदने स्वनगरासी नेवने निज सदने राघविले इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाते तव दायाद येवने पापमध्ये राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यमध्ये देशांतरा पळून जाते तेथूनही शत्रुधरणे आणते बंदी घातली दृढ तेव्हा इकडे श्रीमंतनी व्रत नसोडी अत्यादरे करिता 11 शतदंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्व भोग वर्जुन जाना यामिनी दिने नित्य करी शिवस्मरण 3 वर्ष झाले पूर्ण यावरी वर्तमान पुढे आहे का इकडे चित्रांगद यमुनेत उडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागफुवनीची पाहता लिला तटस्थ झाला राजपुत्र दिव्य नारी देखील नागिनी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर्भामिने सुवासंगी ज्यांच्या बंधनके निरंतर गुंजाराव करती भ्रमर ज्याचा देखता वदन चंद्र तपस्वी चकोर भेदले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चौकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पातळ भुवन पागदा तक्षक नागराज प्रसिद्ध त्या पुढे बघेला चित्रांगद साष्टांग नमित सद्गद हो निस्तुती करीत निर्भयते ते राजसुता तक्षक वर्तमान पुसद जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या देवताशी भजता यावरी शिव महिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगदा प्रकृती पुरुष दोघे जना निर्मिलेच्छ मात्रे जेने आनंद ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली खेळा मात्रे इच्छा वर्तता जाना आनंद ब्रह्मांडे टाकी म्हणून प्रकृती पुरुषात होती लेना पंचभूते तत्वांचा येता मग दोघे एक प्रीती पदी पुरुषा माझी समावधी तो सदाशिव निश्चिते आम्ही फसतो तयाते ज्याच्या मायेपासून झाले त्रिमूर्ती त्रिगुणा त्या सत्वांचे करुण विष्णूजने निर्मिला राजांचे केले विरंचीस तमांश रुद्र तामस तो शिव पुराण पुरुष आम्ही फसतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वसन भस्मलोष्टाष्ट धातु व्यापुन उरला तो शुभस्तुगाम्य 18 वनस्पती सर्व बीज आकारा निले सहिज व्यापले जने कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो ज्याचे नेत्र सूर्यदान रोहिणीवर ज्याचे म्हणा रामारमण ज्याचे अंतःकरण बुद्धी दृढीन जयाचे अहंकार ज्याचा रुद्र
पाणी जयाचे पुरंदर कृतांतदाडा तीव्र विराट पुरुषी सर्वजो एकजितके देवता चक्र ते शिवाचे अवय समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे करजोडणी ऐसे ज्याचे गुणपार मी काय वरून मानव पामर ज्याच्या दासांचे दास किंगर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकुनी सतेजा परम संतोषला दंदुक शुकराजा क्षेमालिंगन देवने कद्रुधनुजा नाना कौतिके दाखवितया मने देवास जे दुर्लभ असता ते ते असते समस्त तू माझा आवडेसी बहुत रावे स्वस्त मजभाषी चित्रांगण मध्ये महाराजा शिवकर्ण भूषणा सतेजा जननी जनकासी वेद माझा एवढाच मी पोटदयांच्या 14 वर्षांची श्रीमंतिनी गुणनिधान लावण्यखाने प्राण देईन त्याने दिंबने बोलताना अश्रुकाले माता पित्यांचे चरण खंती वाटते कधी पाहिना माझी माता कष्ट माझा विना कष्टी जाना नेत्री प्राण भरुला असे तरी माझं घालविन येऊना मनोने धरले नागेंद्राचे चरण तक्षकोने प्रसन्न देदापार वस्तू दे मने 12 शस्त्र नागांचे बळ दिल्ले तुझं होईल सुफळ तैसाची झाला तत्काळ चित्रांगद वीरतो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तू संकटी पावना मनोवेग वाहवानुना चिंतामणी सवेदी दला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वतागार मोठ बांधले शिरी दिल्ली राक्षसाच्या देत दिव्य वस्त्रालंकार सवे दिल्ला एक फणीभरा मनोवेग यमुना तीर क्रमणी बाहेर निघाला झाले दिव संवत्सर चौकडे बाहेर राजपुत्र तोची समयचे मंदिरी स्नानास सत्वर कालिंदी तरी पातळी एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटेनं ओळख देती दिव्य रत्न मंडित नृपदी चित्रांगत दिसत असे फणी मस्तकीची मुक्ती सदेजा विशेष भुजेपर्यंत ढोल्या वतंज गजमुक्तांस माळा राजस गळा शोभती जयाच्या पातू जडल्या कटी मेखलेवरी त्याने गिरवी झाली धरित्री मृग पशु धावत एक जरे नवे तृण वाढले म्हणून या मुक्ताफळे देखुनी तेजाळ धावतची येता मराळ देखुनी या रक्तरत्नांजराळ किरदावती पक्षवया अंगी दिव्य चंदन सुगंध देखुनी धावती मिलिंद दिशा व्यापिल्या सुबुद्ध ग्रहण देवता तृप्त करदे हो विस्मित झाली श्रीमंदने ब्रह्मचक्रे पडले विचार मने चित्रांगदा हे तटत्वने क्षण क्षण न्याहाळिता कंठभूषणे रहित मंगळसूत्र हरिद्र कुंकुमा विरते वक्त्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पातसे न्याहाळिता तटस्थ स्वरूपाची वाटती रंभा उर्वशीची दासी कुचकमंडल यांचे उपमाना घेत्यावया तत्तच्या मेघरवर्णा डोळसा चिंताक्रांतांग झाले कृश ही चंद्रकळा राजस ग्रहणकाळे जकवळते मग ती पाशी घेऊन पुसे साक्षी वर्धमाना म्हणे तो आहेस कोणाची कोणा मुळापासून सर्व सांगा मग आपल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता असवे नयना भरून याद चालले अश्रुधरा स्तौती खाल्ले द्या लाविल्या पयोधर लिंगा जाळगळ द्या दंतजेचे बोलता नक्षत्र ऐसे लखलख दे श्रीमंदिनीच्या सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार 3 वर्षे झाली गीचा प्रतार बुडला येथे यमुना जळे इची सासू शेश्वरधोने शत्रू निघाली बंदिखाने हे शुभांगी लावण्यखाने ऐसी गती येची कंठदाटला सद्गदिता चित्रांगात खाली पाद हरक्तरे खंगित नेत्र वस्त्रे पुसित वेळवेळा श्रीमंतिनी सांख्या सांगे खूप खून कोण कोठील पुसा वर्तमान सख्या पुस्ते येणे कोटना झाले कोण नाम सांगा तो म्हणे आम्ही सिद्धपुरुष जातो चिंदल्या ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाहतळास गमना मुझे त्रिलोके कळते भूत भविष्य वर्तमान मग श्रीमंतिनी साथी धरणा कानी सांगे अमृतवचन भ्रातार तुझा जिवंत से आजी तीन दिवसा भेटविना लटके नवे कदापि झाला श्री सदाशिवाची आना असत्य नवे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्विलासिनी तुझ्या ऐश्वर्य चढेल येथुनी परी ही गोष्ट कोणा लागुनी दिवसत्रय प्रकटू नको असे सांगुनी परमस्नेह येरी चोर दृष्टी मुखबाय मने वाटत चित्रांगत होय असे काय घडू शके मृत्यू पावला तर कैसा येईल मग आठवी भवानी महिष करुणाकर पुराण पुरुषा न कळेलीला गम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मज हाती धरिता स्नेह उपजला माझ्या चित्ता परमाप्त वाटत जे काय प्राशुनी आला मृद की काळे घेऊन निघल्या सत्य हे मदनांदग शळस्तात तुझे कर्ज तुन कळे माझा जगन्निवास हे करशील सत्य तरी 11 लक्ष पूजन दाम्पत्य ती तुक्याच वाती यथार्थ बिल्वदळे गर्पिना यावर बिल राजपुत्र सुकुमरे सदनाशी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशुर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणून शुभ समाचार त्यास सांगेना येरे करुणी हास्य वदना निज सदना प्रति गेली सख्या बोलती आन वाहून तुझा प्रतार होय पूर्ण ऐसा पुरुष आहे कोण जो तुझा हात धरू शके तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन सेमेंदने मने वर्तमान
पुढू नको ग उग्या राहा. श्रीमंतिनीच्या मुखकमळी सौभाग्याला दिसू लागली. सुखासनारूढ सदना गेले. कोठे कागी न बोले मनोवेगाच्या वारुवारी त्वरित आरुढला श्रीमंतिनी कांत. निजनक मार बाहेर उपवनात जाऊन या उत्तराला. नाग मनुष्य वेश धरून शत्रू सांगे वर्तमान. द्वादश सहस्त्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे. तुम्ही कसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत. हिरुमने इंद्रसेन लावण्यतार्थ सिंहासनी स्थापा वेगे. मग नाग जाऊन माता पित्यांशी सांगे वर्तमान. त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाजे. तो शत्रुघ्नी शरणागत उभयतांशी सिंहासनी स्थापित. दायाद कर जोडून समस्त मंदी आम्हा रक्ष सर्वस्व. मग सर्व दळभार सिद्ध करून भेटीस निघाला इंद्रसेन. वाद्य नादे संपूर्ण भूमंडळ डळमळे. माता पिता देखून सप्रेंदावे चित्रांगत सुजान. धरुणी पितयाचे चरण क्षेमालिंगन मिसळला. मग लावण्यवती थापत चित्रांगदाच्या गळा मिठी घालित. जैसा कौशल्ये सरगुणाथ चतुर्दश वर्षानंतरे हरपले रत्न हरवले. हरभले रत्न सापडले की जन्मांदासी नेत्र आले की प्राण जाता पडले. मुखा माझी अमृत करभार घेऊन या मूप. धावती देशोदेशींजे ब्रुप पवरजनांजे भारतमेव. येऊन या भेट दे हनुमंते आणिला गिरिद्रोण. जेवी उठविला उर्मिला रमण. आनंदमय झाले त्रिभुवन तसेच पूर्ण पै झाले. माता पितियांचा मवेदा चित्रांगद झालेला मिरोधा. नैषधपुऱ्या समस्त शृंगारिले ते दबा. चित्रवर्माशी सांगाव्या साचार. धावता ती सेवक भार महाद्वारी येता समाचार. मात फुटली चौकडे चार जाऊनी रायस वंदिता. उठाजी आले तुमचे जामात. राव गजबजला धावत. ननी लोटंदाश्रू कंठ झाला सद्गती दिदा. रोमांचांगी उभे ठाकत समाचारायनीला त्यासे अलिंगित. धन वस्त्र देत सिमेहुने अपार भरुनी रथ. शर्करा नगरात वाटित मंगळतुरे अद्भुत. वाजू लागली एक सरे धावले अपार भूसुरा. राय कोश दागले मग्र. आवडे तितके धन न्यावे सत्वरा. सुखाची पार नाही माझ्या. जय जय शिव उमानाथ मन निराव उडत नाचत. उपायाने घेऊन धावत प्रजानन नगरीचे. श्रीमंतिनीचे बोलवून दिव्यलंकार लेवगुण. जय जयकार करुणे मंगळसूत्र बांधिले. दिव्य कुंकुम नेत्र्यांजन हरिद्र सुमनहार चंदन. सौभाग्य लेवविती जाना. त्रयोदशी गुणे विडे देते. एक शृंगार संवरिती एक पीक पात्र पुढे करते. नगरीच्या नारी धावती श्रीमंतिनीची पावया. माता धावली सद्गतीत श्रीमंतिनी हृदय धरिता. माये तुझा सौभाग्य पर्वत असंभाव्य उचंबळला. ऐश्वर द्रुम गेला तुटून पुढती विरुढला भेदित गगना. तुझी सौभाग्यंगा बनून अक्षय झालेली उतरेना. धन्य धन्य सोमवार व्रत 11 लक्ष पूजली दाम्पत्य. जीतवन करावया जामात. बोलाव धडले त्वरेने माता पित्यांसमवेत. चित्रांगद नगरायत चित्रवर्मानुपदे त्वरित. समरायती तयासी जामाताच्या कंठे. दावनी श्वश्रे घातली मिठे. ब्रह्मानंदे भरले सृष्टी. पुष्पवृष्टी गर्दी देवा. नगराम माझी आणली मिरिदा. पुन्हा वेळा केला अद्भुता. मैगा गांधी चित्रांगद नृपनाथ. बोलवेती श्रीमंतिनीची पाताळीच्या लंगर अद्भुत. श्रीमंतिनी लागी लेवभीता. नवरत्न प्रभा फाकली अमिता. पाहता तटस्थ नारी नरा. पाताळीचा सुगंध राजनी गुदी. आत्मा स्वस्ते लेववे श्रीमंतिनी प्रदे. नाना वस्तू अर्पूर्व लक्षिते. श्वशुरा लागे दिदल्या. श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी श्रीमंतिने. माये तुझा सौभाग्य देव चंबळणी भरला स्वभाव काळा. पुत्र श्रीमंतिनी सहित इंद्रसेन नक्षत्राचा दादा. अवनीचे राजे मिळवणी समस्त छत्रदे चित्रांगदा. समस्त राज्य कर्मसर मुर्मणा. तापासी गेला इंद्रसेना. तेथे करून या शिवरचना. शुभदी पावला अटपुत्र पित्या समाना. श्रीमंतिनी झाले जाना. 10 सहस्त्र वर्ष निर्विघ्न राज्य गेले नैषधपुरे. जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेज पुंज. तैसा चित्रांगदा भुज न्यायनिधी वर्तते. शिवरात्री सोमवार प्रदोषरथ श्रीमंतिनी चढते करिता. तिची गादी अद्भुत सुत सांगे शौनकादिका. हे श्रीमंतिनी आख्यान सुरस. ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास. अंतरला प्रतार बहुत दिवस. ती भेटेल परतोने विगत दावा ऐकदे. विगत दवा ऐकदे. त्या जन्मांतरे दिव्य प्रतार पावधी. शिवचरणी धरावे प्रेदे. सोमवार व्रतन सोडावे. ऐसा ऐकता आख्यान. अंतरला पुत्र भेटेल मागुदन. आयुरारोग्य ऐश्वर्यपूर्ण होय ज्ञान विद्या बघो. गंडांतरे मृत्यू निर्सुनदाय. गतधन प्राप्त शत्रुपराजय. श्रवणे पठने सर्व कार्य पावे सिद्धी येण्याची. श्रीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण. भक्ती मागासी करता स्नान. त्रिविध दोष जाती जळण. शिवपद प्राप्त शेवटी. श्रीमंतिनी आख्यान सुधारस
प्राशन करते हे सज्जन द्वेष निंदकासुर तामस अहंकार मध्ये सेविते अपूर्णार्धयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षयभद न चळे नडय कदाये शिले अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद ब्रह्मात्तर ब्रह्मंत्रखंड परिशोध सज्जनाखंड षडाध्याय गुणा श्री साम सदाशिवार्पणमस्तु शिवं मधु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जय किशोर चंद्रशेखरा पूर्वी धरेंद्र नंदिनी वरा भुजंगभूषणा सप्तकर नेत्रा लीला विचित्रा तुझिया जय गजानन ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिगस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणरगाग्रकृत्यं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम् असे कर्मयोगी असे ध्यानयोगी स्वयं पूर्णजो ज्ञानयोगी विरागी पूजित से नित्य श्री बालचंद्रा नमस्कार श्री सद्गुरु रामचंद्र बुद्धिदाता भालचंद्र गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरदिष्णू परमपूजनीय सद्गुरुनाथ विष्णू महाराज या देवालयाचे अधिष्ठात्री देवता विठ्ठल रुक्मिणी आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभोताई ज्यांच्या पुण्याईनं मला या अभ्यासाची संधी मिळाली ते माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय बाबरेकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज मी माझ्या या अभ्यासाला सुरुवात करत आहे. काल आपण या शिलामृताचा 5वा अध्याय बघितला ज्याच्यामध्ये धर्मगुप्ताचं आख्यान आपण बघितलं आणि तदनंतर आजचा आपण 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला त्या शिव महादेवाची यांनी अत्यंत सुंदर अशी स्तुती केलेली आहे की जो महादेव आहे जे सदाशिव आहे ते मदनांतक आहे ते कर्पूर गौर आहेत ते हिमाद्री जामात आहेत ते गंगाधर आहे जे कर्पूर गौर आहेत जे नीलग्रीव आहेत ते सुहास्यवदन आहे ज्यांचं नंदी हे वाहन आहे अंधक मर्दन जे आहे त्याचप्रमाणे गजाननाचे जे तात आहेत अशा त्या अमित भक्त प्रियकरा त्या महादेवाला आम्ही नमस्कार करतो. त्याचप्रमाणे जे निर्विकल्प आहे जे नित्य शांत आहे जे निरांजन आहे अशा त्या शिव महादेवाला आम्ही नमस्कार करतो. आणि मग जसं एक धर्मगुप्ताचं आख्यान जे त्यांनी प्रदोष आणि शिवरात्र व्रताचं जसं त्यांनी सांगितलं तसं आजचं हे जे आख्यान आलेलं आहे हे अत्यंत सुंदर असं सोमवारचं हे आख्यान आलेलं आहे. आणि या आख्यानाच्या सुरुवातीला सूत शौनकादी ऋषींना आता एक पुढची कथा सांगतात की पूर्वीच्या काळी आर्यावर्त नावाचा या आर्यावर्त देशामध्ये एक चित्रवर्मा नावाचा एक राजा होता जो अत्यंत वीर जो अत्यंत शूरवीर परमपराक्रमी असा तो राजा होता. ज्याप्रमाणे पूर्वी नल आणि हरिश्चंद्र हे जे राजे दोन होऊन गेले त्याप्रमाणे हा सत्वशील पुण्यवान व पराक्रमी असा हा राजा होता. त्याचप्रमाणे गोब्राह्मण प्रतिपालक प्रजावत्सल आणि ज्याप्रमाणे भागीरथ हे प्रयत्नशील होते त्याचप्रमाणे मारुती हे ज्याप्रमाणे बलवान होते परशुराम हे ज्याप्रमाणे अजय होते आणि बलिराजाप्रमाणे दानशूर असा हा राजा होता. हा राजा नित्य शिवोपासना करत त्याला अनेक पुत्र होते. तो शिवोपासना करत आणि शिवाच्या कृपेने त्याच्या पोटी एक सुंदर एक दिव्य एक अलौकिक असं कन्यारत्न त्याला प्राप्त झालं. या मुलीचा जसा जन्म झाला तदनंतर त्या राज्यामध्ये जन्मोत्सव साजरी झाला. अनेक दूरदूरचे ब्राह्मण अनेक ज्योतिषी अनेक विद्वान मंडळी यांना त्यांनी त्यांच्या राज्यात पाचारण केलं
आणि या मुलीचं जातक सांगण्याचं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये काही ब्राह्मणांनी त्यांना असं सांगितलं की अहो म्हणे, हिचं आयुष्य खूप आहे, हिच्या एवढी सौंदर्यवान, हिच्या एवढी लावण्यवती अख्ख्या पृथ्वीवरती दुसरी पाहणे शक्य नाही. ज्याप्रमाणे रती, ज्याप्रमाणे रोहिणी व त्याचप्रमाणे जणू काही साक्षात लक्ष्मी अथवा साक्षात पार्वती एवढं हिचं सौंदर्य आहे. ही पृथ्वीवरती 10,000 वर्षांपर्यंत ही राज्य करेल. हा ब्राह्मणांना, त्या पंडितांना हा दान देत होता. हा राजा त्या सर्वांना दान देऊन तृप्त होत होता. पण त्याच वेळेस एक पंडित उठले आणि त्यांनी सांगितलं की 14व्या वर्षी मात्र हिच्या भाळी वैधव्य लिहिलेलं आहे. आणि जणू काही या सर्व आनंदावरती विरसन पडावं. ज्याप्रमाणे आकाशात वीज कोसळावी किंवा कट्यार काळजात घुसावी तशा प्रकारचा वज्राघात या राजावरती झाला. त्याच्या सर्व आनंदावरती विरसन पडलं. पण त्याच वेळेस त्या ब्राह्मणांनी त्यांना असंही आश्वासन दिलं की तुमच्या पुत्रीनं जेव्हा जर कधी शिवव्रत तुमची पुत्री करेल तर 100% हिचं गंडांतर जे आहे ते टळून जाईल. त्यासाठी या पुत्रीनं शिवव्रत करावं. अशा प्रकारचं त्या ब्राह्मणांचं, त्या सर्वांचं, यांनी त्या जातक सांगणाऱ्या ब्राह्मणांचं सर्वांचं कौतुक करून त्यांना अपार अशा प्रकारचं धन देऊन त्यांची बोळवणूक केली. इकडे दिवसांमागून दिवस जात होते, संवत्सरामागून संवत्सर जात होते. हळूहळू ही कन्या ही वाढत होती, ही मोठी होत होती. 14 विद्या 64 कलामध्ये निपुण. त्याचप्रमाणे तिचे सौंदर्य म्हणजे मृगनयनी सारखे तिचे ते डोळे, भुजंगाप्रमाणे तिचे असलेले ती वेणी, शुभ्र अशा प्रकारची असलेली तिची दंतपंक्ती, त्याचप्रमाणे तिच्या अंगाची सुवसकांती ही 10 योजन ही दूर दूरपर्यंत तिच्या अंगाची सुवसकांती ही दरवळत होती. अत्यंत सुंदर, अत्यंत राजस. ज्याप्रमाणे पूर्वेला सूर्याचा उदय व्हावा व ती उदय होत असताना ज्याप्रमाणे जी लाली असते त्याप्रमाणे हिचे रक्तवर्ण हिचे असलेले ओठ, अशा प्रकारचं सुंदर सुस्वरूप ही कन्या दिवसांमागून दिवस जात होते. ही वयानं ही मोठी होत होती. त्याच वेळेस इकडे नैषद देशाचा जो राजा होता त्याचं नाव होतं नल. त्याचा पुत्र होता तो इंद्रसेन आणि त्याचा पुत्र जो होता तो चित्रांगद. म्हणजे नळराजाचा हा नातू हा आजोबांप्रमाणेच मदनासारखा दिसायला सुस्वरूप, चतुष्षष्ट कलामध्ये युक्त अशा प्रकारचा, त्याचप्रमाणे तेवढाच धुरंधर, तेवढा स्वाभिमानी, तेवढाच वीरपुरुष हा चित्रांगद होता. हा सुद्धा तेवढाच महापराक्रमी असल्यामुळे पूर्ण पृथ्वीवरती याच्या एवढा सुंदर, ज्याला आपण उमदा पुरुष असं म्हणतो, असा दुसरा त्रैलोक्यात दुसरा कोणीही नव्हता. झालं एक दिवस वनविहार करत असताना ती सीमंतिनी तिच्या सख्यांबरोबर वनविहार करत असताना, ही चित्रांगद कन्या सीमंतिनी तिच्या सख्यांबरोबर वनविहार करत असताना एका सखीनं तिला हळूच सांगितलं, अगं म्हणे काल रात्री माझे बाबा मला असं सांगत होते की तुझ्या जन्माच्या वेळी एक गोष्ट घडली, सांगू का? तेव्हा ती राजकन्या थोडीशी गंभीर झाली आणि तिला वर दिला, तिला अभय दिला. सांग सांग म्हणे, मोकळ्या मनानं सांग म्हणे. काय सांगत होते म्हणे तुझे बाबा? म्हणे माझ्या बाबांनी असं सांगितलं म्हणे की तुमच्या जन्माच्या वेळी आपल्या राजाने अनेक देशकातले, या देशातले अनेक ब्राह्मण, अनेक ज्योतिषी, अनेक तपस्वी त्यांच्या राज्यात बोलवले आणि आपलं काय जातक हे सांगण्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही 10,000 वर्षांपर्यंत तुम्ही राज्य भोगताल. पण त्याचबरोबर हे सांगितलं की वयाच्या 14व्या वर्षी मात्र तुम्हाला वैधव्य प्राप्त होईल.
झालं. सीमंतिनी गंभीर झाली, नेमकी काय करावं हे तिला सुचना. तदनंतर ही घरी आली, त्याच विचारांमध्ये हिनं रात्र काढली आणि नंतर मग विचार करता करता एकदम याज्ञवल्क्य ऋषींचं नाव तिला आठवलं. आणि याज्ञवल्क्य ऋषींची जी काही पत्नी होती त्यांचं नाव होतं मैत्रेयी. आपल्याला माहिती आहे की वेदांमध्ये काही स्त्रिया ह्या अत्यंत वेदांमध्ये पारंगत होत्या, पतिव्रत्या होत्या. ज्याप्रमाणे अरुंधती, अनुसूया, गार्गेयी, त्याचप्रमाणे ही मैत्रेयी सुद्धा होती. आणि मग या सीमंतिनीने ठरवलं की आपण आता यांना गुरु करावं, यांच्या चरणी नतमस्तक व्हावं आणि त्यांच्याकडून काही आपल्याला गुरुमंत्र मिळतो का, या गंडांतर टळण्यासाठी काही आपल्याला उपाय निघतो का, म्हणजेच काही गुरुमंत्र मिळतो का हे आपण बघूया. आणि मग असं म्हणून ती याज्ञवल्क्य ऋषींच्या आश्रमात गेली. त्याच वेळेस ती मैत्रिणींना भेटली. मैत्रिणींना भेटल्यानंतर साष्टांग नमस्कार घातला, स्वतःची ओळख करून दिली. आणि तदनंतर जे भविष्य त्या राज ज्योतिषांनी सांगितलेलं होतं तसंच्या तसं त्यांनी मैत्रिणींना सांगितलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की अगं बाळा, हे विधीचं विधान कोणाला टळलंय का, पण तरीही या सृष्टीमध्ये एकच देवता अशी आहे की ज्या अखल ब्रह्मांडाला व्यापून उरलेली आहे, जिला आदिही नाही, जिला अंतही नाही. सत्व, रज, तम हे तिन्ही ज्याच्यामध्ये सामावलेले आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही ज्यांच्यामध्ये सामावलेले आहेत, असे म्हणजे ते उमा रमण. तू त्यांना शरण जा. आणि त्याचप्रमाणे मैत्रिणींनी तिला पंचाक्षर मंत्राची दीक्षा दिली, ओम नमः शिवाय. आधी तदनंतर सोमवार व्रत हे कसं करतात याचा उपदेश केला. दिवसभर उपवास करायचा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी भगवान शिवाची षोडशोपचारे शिवपूजन करायचं व ब्राह्मण दाम्पत्यांना भोजन द्यायचं. झालं. तदनंतर ही सुद्धा घरी आल्यानंतर हिनंही व्रत सुरू केलं. सीमंतिनींनी रोज दर सोमवारी 1100 ब्राह्मण दाम्पत्याचं पूजन, सोमवारी उपवास, रात्री शिवपूजन, जागरण हे सर्व चालू असताना आपल्या पित्याला सांगून एक सुंदर असं शिवालय बांधण्यास सांगितलं. तेथे पंचवदन शिवाची मूर्ती त्यांनी तिथे स्थापना केली. आणि दररोज हे पिता आणि ही पुत्री हे दोघं जण मोठ्या भक्तिभावानं हे शिवपूजन दररोज करत. अशा प्रकारे दिवसांमागून दिवस जात होते. या ठिकाणी सुत शौनकांना जे सांगतात ते अत्यंत सुंदर अशा प्रकारचं त्यांनी त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे की कशा प्रकारचे याची पूजा करायची. आणि त्यांनी सांगितलं की शिवाला जर का आपण अभिषेक केला तर आपल्या पूर्ण पापाचं संहार होतो. भगवान शिवाला जर का कधी गंधाक्षत, सुगंधी पुष्प आणि सुगंधी गंध जर अर्पण केला तर आपलं सौभाग्य वर्धन होतं. शिवापुढे धूप लावल्यास अंगातून सुवास निघतो. त्याचप्रमाणे देवाजवळ जर दिवा लावला, दीप लावला तर आपला वंश हा वृद्धिंगत होतो. तदनंतर देवाला ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपले आयुष्य वर्धन होतं. त्याप्रमाणे आपण देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर लक्ष्मी आपल्याला प्राप्त होती. देवाला तांबूल बिडा दिल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ आपल्याला साध्य होतात. नुसतं नमस्कारानं सुद्धा आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. प्रदक्षिणेनं जेवढं केवढं आपलं पाप आहे त्याचं भस्म होतं. नुसत्या जपाने महासिद्धी प्राप्त होतात. होम हवन केल्याने आपली कोशवृद्धी होते, म्हणजे धनधान्य ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होतं. याचं कीर्तन करणाऱ्यांपुढे सदा साक्षात भगवान शिव पार्वती उभे राहतात. याच्या नुसत्या ध्यानाने महाज्ञान प्राप्त होतं. आणि जो कोणी हे महात्म्य श्रवण करतो त्याची सर्व आधी व्याधी याचं हरण भगवान शिव करतात. भगवान शिवापुढे नृत्य केल्याने जन्म मरणाचा फेरा हा टळतो. आणि देवाला दिव्य अशा प्रकारचे रत्न प्रदान केल्याने माणसाला दिव्य दृष्टी, सुंदर अशा प्रकारची दृष्टी ही व्यक्तीला प्राप्त होते. अशा प्रकारचं या शिवपूजेचं महत्त्व मध्यंतरी
सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितलं. हेच ते शिवमहात्म्य झालं. तदनंतर इकडे यांच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. चित्रांगदासाठी एखादी चांगली कन्या जी सुलक्षणी असेल असं पाहण्यासाठी इंद्रसेनाने त्यांच्या दूतांना आज्ञा केली. त्यांच्या दूतांनी त्याचप्रमाणे त्यांच्या जवळच्या असलेल्या काही राजांनी त्यांना येऊन सांगितलं की आर्यावर्तामध्ये एक राजा आहे. त्या राजाची सीमंदिनी नावाची अत्यंत सुलक्षणी अशी एक पुत्री आहे आणि तिचा विवाह आपल्या या राजपुत्राशी व्हावा अशी आमची इच्छा आहे. झालं. एकमेकांची पसंती आली, एकमेकांचा होकार आला, एकमेकांची पत्रिका जुळली आणि एका सुमुहूर्तावरती या नैषद राजामधून सर्व वऱ्हाडी मंडळी निघाली आणि आर्यावर्तामध्ये आली. सुंदर अशा प्रकारचा शामियाना उभारलेला होता. सुंदर अशा प्रकारचे केळीचे खांब, आंब्याचे तोरणं, सुवासिक द्रव्य त्यांच्या येण्याच्या रस्त्यामध्ये पूर्णपणे पुष्पांच्या पाकळ्या टाकून त्यांचं स्वागत करण्यात आलं. तदनंतर लग्नाचे सर्व विधी पार पडले आणि या दोघांचा विवाह झाला. त्यावेळेस या राजाने सीमंतिनीच्या पित्याने सर्व ब्राह्मणांना अपार अशा प्रकारचं धन दिलं आणि आपल्या जावयाला गोशाळा, नृत्यशाळा, अश्वशाळा अशा प्रकारचं औंधन म्हणून, विवाहामध्ये औंधन म्हणून त्यांना ते देऊन लागलं. आणि यांनी इतक्या प्रकारचं दान केलं की ते दान घेऊन जाणारे जे काही याचक होते ते अक्षरशः म्हणायचे बस 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 आता न्यू कसं. इतकं दान देऊन हा राजा मात्र संतुष्ट झालेला होता. झाला. विवाह सोहळा संपन्न झाला आणि तदनंतर ही कन्या नैषद राजामध्ये निघून गेली. तिच्या सुखी संसारासाठी ती पुढे निघून गेली. ही जशी सासरी आली तसा अत्यंत तिच्या अशा सौंदर्याचे गुणगान हे सर्व नगरवासी गात होते की किती सुंदर अशा प्रकारची सून आणि एक भवी राणी आपल्या राज्याला मिळाली. झालं. दिवसांमागून दिवस जात होते. ती सुद्धा घरातल्या एक एक चाली, रीती, परंपरा, कुलधर्म, कुलाचार हे ती समजून घेत होती आणि तिची सासू ज्याप्रमाणे हे व्रत वैकल्य, हे कुलधर्म कुलाचार करत त्याचप्रमाणे तीही हळूहळू करायला लागली. इकडे दसरा दिवाळी या निमित्ताने राजाने लेकीला आणि जावयाला दोघांना बोलून घेतलं. अनेक प्रकारचं त्यांचं कौड कौतुक त्यांनी केलं. विजयादशमी दिवाळीला त्यांनी बोलून घेतलं. चित्रवर्म्याने त्यांचं कोड कौतुक केलं, त्यांना ठेवून घेतलं आणि तदनंतर एके दिवशी हा जो सीमंतिनीचा पती होता हा एक दिवस मृगया करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. मृगया करता करता शरीराला अत्यंत त्याचं शरीर घामाघूम झालं. अनेक सेवक त्याच्यासोबत होते. ते करता करता त्या धावपळीमुळे त्याच्या शरीराला घाम आला आणि थोडासा विसावा मिळावा म्हणून नौका विहार करावं असं त्याच्या मनामध्ये विचार आला आणि तदनंतर तो यमुनेच्या तीरी आला. यमुनेच्या तीरी आल्यानंतर एका नावेमध्ये तो बसला आणि त्याच्या काही सेवकांसोबत तो विहार करायला त्यांनी सुरुवात केली. सुंदर अशा प्रकारचा विहार करत असताना अकस्मात फुफाट्याचा वारा सुटला, सोसाट्याचा वारा सुटला, गंगावत आलं, मोठमोठ्या लास्टा उसळल्या आणि एकदम अचानक हा चित्रांगद ज्या नावेमध्ये बसलेला होता ती नाव पूर्णपणे डुबून गेली. झालं. या सैनिकांमध्ये एकच हल्लागोळ मारला. सर्वजण, बरेच जण ज्यांना पोहता येत होतं त्यांनी त्या पाण्यामध्ये डुबकी मारून हा कुठं दिसतो का, हा कुठं गवसतो का, हा कुठं सापडतो का म्हणून बऱ्याच जणांनी त्याच्यामध्ये डुबकी मारली. त्याला पाहण्याचा, त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण सर्व व्यर्थ.
मग नौका बुडाली, नौका बुडाली, नौका बुडाली. हा एकच हाहाकार उठला. झालं. अनेक सेवक पळत पळत चित्रवर्म्याकडे गेले. चित्रवर्म्याला त्यांनी सांगितलं. ही बातमी जशी चित्रवर्म्याला सांगितली तसा तो भूमीवरती कोसळला. थोडा सावरला आणि पळत पळत छाती बडवत 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 बिचारा तो यमुनेच्या तीरापर्यंत पोहोचला. इकडे पालखीमध्ये बसून सीमंतिनी तिच्या आईसोबत आली. तिनं सुद्धा ते बघितलं. ती सुद्धा तिथे अत्यंत मोठमोठ्याने धाय मोकळून तीही रडायला लागली. पिता तिला सावरू लागला. मातेनं कन्याच्या गळ्यामध्ये मिठी घातली आणि एकच आकांत, आणि तो आकांत इतका होता की जणू काही सर्व पशु पक्षी वृक्ष हे सुद्धा स्तब्ध झाले होते. हे सुद्धा शोक करत होते. अशा प्रकारची शोककळा त्या आर्यावर्तामध्ये पसरलेली होती. त्याचबरोबर इकडे अचानक हे सर्व होत असताना ही बातमी त्या इंद्रसेनाला कळाली. तो इंद्रसेन सुद्धा त्याच्या पत्नीसोबत, म्हणजे तिचं नाव होतं लावण्यवती, हा सुद्धा तिच्या समवेत त्या ठिकाणी आला आणि एकच मोठी शोककळा पूर्ण आर्यावर्तामध्ये पसरली. आणि त्यानंतर तिची आई जी होती, चित्रांगदाची जी आई होती, ती अत्यंत शोक करू लागली. ती रडत रडत मातीत तोंडात घेऊ लागली आणि म्हणत होती की कुठलं माझं पूर्वकर्म आहे जे माझ्या फळाला मिळालं. माझा एकुलता एक पुत्र चित्रांगद हा अत्यंत स्नेहळ होता, हा अत्यंत प्रेमळ होता, हा अत्यंत मनमिळाव होता, पण का कोणास ठाऊक. आणि मग ती त्या नदीला दूषण द्यायला लागली की हे कालिंदी, तू सर्वांना जीवन पुरवते, पण तू माझा का घात केलास? का माझ्या अंतपराची काठी तू या डोहामध्ये बुडवली? का माझा राजहंस तू चोरून नेला? का माझा चित्रांगद तू माझ्यापासून हिरून घेतला? कुठल्या जन्मी, या जन्मी कुठल्या अशा प्रकारचं मी काय जणू काय प्रदोषव्रत मोडलं की का मी शिवरात्रीला अन्न घेतलं की कोणत्या अशा प्रकारची मी उमामाधव आणि रमाधव आणि उमाधव यांच्यामध्ये मी भेदभाव केला का? म्हणजे शिव आणि विष्णू यांच्यामध्ये मी कधी भेदभाव केला का? किंवा मी कधी पंक्तिभेद केला का? किंवा की एखाद्या बसलेल्या ब्राह्मणाला जेवणाच्या ताटावरून मी उठवलं की का? अशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा शोक ती करू लागली. आणि तदनंतर काही ज्येष्ठ आप्त व त्याचे प्रधान जे होते यांनी त्याला थोडं समजून सांगितलं. सर्वांना दुःख झालेलं होतं. त्या दुःखाच्या भरामध्ये सर्वांना घेऊन तिथनं ते घरी गेले. तदनंतर हा इंद्रसेन राजा आणि त्याची पत्नी, जिचं नाव लावण्यवती होतं, हे पुन्हा त्यांच्या राज्यात आले. नैषद नावाच्या राज्यात ते परत पोचले. पण तोपर्यंत भाऊबंदकी साधून यांच्याच काही नातलागांनी यांचं राज्य हे हिसकावून घेतलं आणि या दोघांनी मात्र त्यांच्या राज्यातून पलायन केलं. तरी दुर्दैवाने यांची काही पाठ सोडली नाही. त्यांचे काही गुप्तर यांच्या पाठीशी होते. दोघांना पकडून आणलं व यांना बंदीशाळेत घातलं. मग आता इकडे चित्रांगदाचं झालं काय? हा चित्रांगद जेव्हा त्या यमुनेच्या त्या नौका विहार करत असताना ती नौका जेव्हा बुडाली तेव्हा तिथे काही नागकन्या होत्या. त्या नागकन्यांनी अत्यंत देखणं, अत्यंत राजस, अत्यंत लोभस असं व्यक्तिमत्व बघितलं आणि त्याला घेऊन त्या डायरेक्ट गेल्या त्या नागलोकात. त्या नागलोकात गेल्यानंतर त्या नागातल्या जे वर्णन त्या नागलोकाचं केलेलं आहे अत्यंत स्वर्गालाही लाजवेल अशा प्रकारचं त्या नागलोकाचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. त्या नागलोकात गेल्यानंतर त्या नागलोकीचा जो राजा होता त्याचं नाव होतं तक्षक. त्या तक्षकासमोर नेऊन त्याला उभं केलं. जसा हा तक्षकासमोर जाऊन उभा राहिला तेव्हा त्यांनी त्यांना नमस्कार केला. आणि मग त्या तक्षकाला मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी त्याला विचारलं की तू कोणत्या देवतेचं पूजन करतोस, तुझं नाव काय आहे? तेव्हा याने त्याची ओळख करून दिली आणि त्यानं सांगितलं की मी शिवाची उपासना करतोय. भगवान साक्षात विष्णू ज्याच्या हृदयात आहे, रुद्र ज्याचा अहंकार आहे, अशा भगवान शिवाची मी मात्र नित्यनेमाने मी उपासना करतो. ते ऐकून तक्षक नाग हा अत्यंत प्रसन्न झाला. त्यानं त्याला त्याच्याजवळ ठेवून घेतलं. तुम्ही माझ्याकडे काही दिवस राहावं अशी त्याला प्रार्थना केली.
आणि थोडेसे दिवस लोटल्यानंतर मग चित्रांगदानं सांगितलं की मी माझ्या आईचा एकुलता एक पुत्र आहे, मला माझ्या आता आईची आठवण होते, कारण माझ्या वियोगानं तिलाही अत्यंत दुःख झालं असेल आणि माझी पत्नी कदाचित ही सती गेली असेल. नुकताच माझाही विवाह झालेला होता, 14 वर्षांची ती, अजून समजही तिला आलेली नाही. मला तुम्ही परवानगी द्या. आणि मग तक्षकाने काय द्यावा तर 12,000 हत्तींचं बळ, एक अत्यंत वेगवान पळणारा असा अश्व, चिंतामणी सारखा एक रत्न आणि अक्षय अशा प्रकारचा त्याला भाता त्याला देऊन टाकला. अनेक प्रकारचे नागसेवक त्याच्याबरोबर दिले, अनेक प्रकारचे दिव्य रत्न त्याला दिले आणि हे सर्व वाहून नेण्यासाठी एक राक्षसगण त्याची सेना घेऊन त्याच्यासोबत पाठवला आणि एक सर्प वाट दाखवण्यासाठी एक सर्प मित्र सुद्धा म्हणून त्याच्यासोबत पाठवला. आणि हे सर्व घेऊन हळू तो त्या यमुनेतून वरती आला आणि जसा तो त्या यमुनेच्या तिथून वरती आला, समोर याला ही सीमंदिनी दिसली. अत्यंत शुभ्र वस्त्र परिधान केलेले, कपाळावरती गोपी चंदनाचा टिळा लावलेला, गळ्यात तुळशीची माळ. अरे जिच्या अंगावरती जी अलंकारांनी युक्त होत होती, राजवस्त्र जी नेसत होती, त्याचप्रमाणे पतिविरहाने डोळे खोल गेलेले, गाल बसलेले, डोळ्यांच्या खाली काजळे आलेली, अत्यंत अशक्त, अत्यंत म्लान अशा प्रकारचा तिचा चेहरा दिसत होता, जणू काही चंद्राला ग्रहण लागावं अशा प्रकारचं तिचं वर्णन होतं. चित्रांगदाने तिला बघितलं. चित्रांगद तिच्या जवळ गेला आणि तिला तिचा पूर्व इतिहास तिला विचारला. आणि हे संभाषण यंत्र चालू असताना काही सख्यांनी मात्र 100% हेरला की हे दुसरं तिसरे कोणी नव्हतं, हा सीमंदिनीचाच पती आहे. पण तोपर्यंत चित्रांगदांनी हे सर्व सांगितल्यानंतर आणि ती जेव्हा हे सर्व सांगत होती की माझे सासरे जे होते, माझे सासरे आणि सून हे त्यांच्या राज्यात गेल्यानंतर त्यांच्याच भावबंधांनी त्यांचं राज्य हिसकावून घेतलं आणि त्यांना बंदीशाळेत टाकलं. चित्रांगद तोपर्यंत जमिनीकडे बघत होता, त्याच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. चित्रांगदांनी तिचा हात धरला आणि तिला सांगितलं. त्यावेळेस त्या सीमंदिनीने तिला विचारलं की तुम्ही कोण आहात, तेव्हा त्यानं सांगितलं की आम्ही एक सिद्ध पुरुष आहे, कधी नदीत, कधी आकाशात, कधी पाताळात, तर कधी स्वर्गात आम्ही असतो. आम्ही अनेकांचं भविष्य आम्ही सांगतो, तुझंही भविष्य आम्ही सांगतो. बरोबर 3 दिवसानंतर तुझा पती हा वराडासोबत पुन्हा इथं येऊन तुझ्याशी हा विवाह करेल, काळजी करू नको, माझा तुला आशीर्वाद आहे. असं म्हणून त्या वेगवान घोड्यावरती बसून तो त्याच्या राज्याकडे निघून गेला. त्याच्या राज्याकडे जेव्हा तो आला तेव्हा राज्याच्या बाहेर त्या मुख्य राजद्वाराच्या बाहेर तो थांबला आणि त्या राक्षसाला त्यानं साधं मनुष्यवेश धारण करून त्यानं त्या राज्यात पाठवलं, त्या राजाकडे पाठवलं आणि त्याला असं सांगितलं की त्याला जाऊन माझी ओळख दे, त्याला सांग, त्याला समज दे, त्याला धीर दे, त्याला धमकाव. तो राक्षस, तोही चतुर, तो गेला त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्यांना सांगितलं की आता चित्रांगद जो आहे म्हणे, जो इंद्रसेन ज्याला आणि त्याच्या पत्नीला तुम्ही बंदीशाळेत टाकलेला आहे म्हणे, तो चित्रांगद राजा आज पुन्हा आलेला आहे म्हणे. हा इतका दिवस यमुनेतळी होता म्हणे, तो नाग लोकांनी त्याचं रक्षण केलेलं आहे म्हणे, त्यामुळे सर्व नाग त्याच्या साह्याला जाऊन आलेले आहेत म्हणे. आणि त्याचप्रमाणे आमच्या राजा तक्षकाने त्याला 12,000 हत्तींचं बळ दिलेलं आहे म्हणे. तुमच्यात जर हिंमत असेल तर त्याच्याशी युद्ध करा, अन्यथा त्याला शरण. झालं. सर्व एकत्र आले. या चित्रांगदाचा त्यांनी नगराबाहेर येऊन सत्कार केला. मोठ्या सत्कारानं त्याची मिरवणूक काढली, वाजत गाजत त्याला राज्यात घेऊन गेले. त्याला पुन्हा राजगादीवरती त्याला बसवावं काय असा विचार चालू असताना त्यानं सांगितलं की पहिले माझ्या मातापित्याला मुक्त करा. आणि या कथेमध्ये, या पोथीमध्ये एक सुंदर वाक्य आलेलं आहे, ज्याप्रमाणे 14 वर्षानंतर त्या कौशल्याने रामाला बघितलं आणि जी धाव घेतली रामाने त्या कौशल्याकडे, त्याचप्रमाणे या चित्रांगदाने त्याच्या मातेकडे धाव घेतली, तिच्या चरणाला मिठी मारली. तदनंतर सर्वांनी मिळून त्या राजाला आणि राणीला सिंहासनावरती बसवलं आणि चित्रांगद त्यांच्या चरणाजवळ उभा राहिला. तदनंतर ही वार्ता हळूहळू इकडे आर्यावर्तात पसरली. चित्रवर्म्याला ही वार्ता कळाली. चित्रवर्म्याने ज्याने वार्ता सांगितली त्याला अपार धन दिलं. मोठमोठ्यानं तो शिवघोष करायला लागला.
जय जय भोलेनाथ, जय जय शंकर, जय जय भोलेनाथ, जय जय शंकर, जय जय कर्पूर गौर, अशा प्रकारचा आनंदानं नाचत नाचत उड्या मारत मारत तो सीमंतिनीच्या महालाकडे गेला आणि तिच्या आईला सांगितलं की हिला आता सर्व सौभाग्य अलंकार घाल, हिला पुन्हा एकदा सर्व राजवस्त्र हिच्या अंगावरती तू नेसव. इकडे मात्र हे सर्वजण मिळून पुन्हा एकदा वराडाच्या रूपानं या राज्यातून निघाले आणि सर्वजण आर्यावर्तामध्ये आले. तदनंतर पुन्हा एकदा पहिल्यासारखा जल्लोष झाला. दोघांचा पुन्हा एकदा विवाह सोहळा करण्यात आला. तदनंतर पुन्हा एकदा ही सासरी आली आणि एका रम्य अशा रात्री या चित्रांगदाने त्या तक्षक नागाने जे काही दिव्य अलंकार, जे काही दिव्य आभूषण त्याला दिलेले होते, हे सर्व आभूषण यानं त्याच्या पत्नीकडे सुपूर्द केले. आणि करता करता होता होता थोडे तिडके नाही 10,000 वर्ष यांनी राज्य गेलं. 8 पुत्र यांना झाले. अत्यंत सुरस अशी कथा आहे. या कथेची फलश्रुती मोठी सुंदर सांगितलेली आहे. अखंड सौभाग्य. त्याचप्रमाणे ज्यांचा पती बाहेरगावी गेला असेल तो पती सुखरूप घरी येईल. ज्याचा पुत्र हा बाहेरगावी गेलेला असेल, कुठं भटकला असेल, त्या मातेला पुन्हा त्याचा एकदा परत पुत्र मिळेल. अशा प्रकारची सुंदर आणि सुरस अशी कथा असून अत्यंत अमूल्य अशा प्रकारची याची फलश्रुती आहे. बोला भवानी शंकर नागेश्वर भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया. पूर्णवाद की जय. नागेश्वर भगवान की जय.